तर हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसानंतर आता मी म्हणजे आपल्या गावी आलो आणि गावचा ब्लॉग फायनली बनवत आहो. तर 2 तारखेपासून तर मी घराच्या बाहेरच होतो सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत 6 तारखेच्या संध्याकाळी मी घरी आलो. आणि सफर म्हणजे झाला, चांगलाच झाला. वाटला नव्हता का म्हणजे काही प्रॉब्लेम जास्त येतील वाटला, पण झाला. जो काय होते तो चांगल्यासाठीच होते. तर चांगल्यापणे घरी आलो. आता इकडं आपल्या गावची हरियाली पाहासाठी मी आता आईकडे जात आहो. तिकडं वावरात आई आहे, तर अंताईनं मी जात आहोत. आता इकडं कायचं तरी खूप केल्यासारखे दिसत आहे, म्हणजे समजत नाही इथून काऊन पॅक केला. तर एवढंच याच्यातून तर कोणीही जाऊ शकते. गाय इकडे येऊ शकते, जंगली जनावर तिकडेही जाऊ शकते, काही करू शकते, पण समजत नाही हा कायसाठी केला आहे. तर पहा इकडं तेथपासून असा 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 हा रोड जो होता इथून दिसत आहे रोड, बस इथून असा रोड होता, तिथूनही पूर्ण पॅक केला आहे. पण माहीत नाही आता काहून केला. तर फॉरेस्टवाल्याने सांगितलं आहे का तर तो समजला नाही. आता विचारून पाहू कोणाला तरी. नाही तर आता आम्ही इकडे जंगलापर्यंत येऊन गेलो आणि जंगलाचा वावर पहा आमचा. तर हे आहे जंगलाची आपली आखरी बॉर्डर. आणि येतं हेच बांधीला थोडासा कचरा होता, तो साफ करायचा होता. आणि जो रोवना म्हणजे केला आहे त्याची थोडा कुठून सुटली जागा होती ते पूर्ण चांगल्याने रोवाची होती. तिकडं आता आई वगैरे आहे, जेवण चालू आहे. आणि इकडून पहा पूर्ण हा जंगल किती हिरवागार दिसत आहे. काही राहू शकते बरं इथे लपून, तरी पण पहा म्हणजे एवढा दाट झाला आहे जंगल, तर भयानकच मोठा आहे. तर आमचं तिकडं आईकडं तर जाऊन आलो ना आम्ही आता. म्हणजे ते जेवण करतच होते आणि आता अजून आपल्या कामाला लागले. तर आता आम्ही आपल्या धान पावणीतून थोडंसं म्हणजे झाला आहे. तर ह्या पहिल्या 2 ह्या साईडची आणि ह्या साईडची बांधी आमची नाही, त्याच्यानंतरची आपली बांधी आहेत ते हिरवी हिरवी दिसत आहे. आणि काही कचरा पण आहे, तर थोडंसं पाहू आपण. तर हा आहे आमचा धान आणि पहा किती हिरवागार दिसत आहे. म्हणजे इकडूनही हिरवा, इकडूनही. आणि पावसाळ्याचा सीझन आहे तर पूर्ण माहोल इकडे तिकडेचा हिरवागार आहे. आणि सर्वात बेस्ट सीझन म्हणजे मला आवडता म्हणजे हिरवीगार तो आहे पावसाळा. तिथं सर्वच काय भेटते आपल्याला, ऊनही भेटते, थंडीही भेटते आणि एवढा हिरवागार मोसमही भेटते. तर एक नंबर. तुम्हाला लालबोबे दाखवलं होतं मी मागच्या ब्लॉगमध्ये. मागच्या म्हणजे झाले काही दिवस, भरपूर दिवस झाले. तर ते लालबोबे होते म्हणजे ते एचएस होते पहा. येतं आता किती कचरा झाला, हिरवा झाली आहे पूर्ण पार. तर हा पूर्ण कचरा म्हणजे मोठा व्हायच्या आधी पूर्ण इथून लालबोबेच होते. आणि लाल लाल एवढे सुंदर दिसत होते, मखमली किडा. तुम्ही पाहिले नसाल तर तो ब्लॉग जाऊन पहा, एवढे सुंदर दिसतात. आणि मस्त घरी नेऊशा वाटत होतं त्यांना, पण घरी काही त्याचा होत नव्हता बरोबर. म्हणजे आपण का दिलो नसून त्याला खायला, तर तो काही समजत नव्हता. म्हणून आता आम्ही त्याला तिथंच सोडून आणि तुम्हाला दाखवायचा होता म्हणून तो ब्लॉक केलो होतो मी. तर इथं कायचे तरी झाडं दिसतात, हे कायचे झाडं होतं माहीत नाही, पण ह्याच वेळी पाहत आहो मी. येतही दिसत आहेत आणि आहेत अजून. जेव्हा म्हणजे मी गुजरातला जात होतो तेव्हाचे ब्लॉग मी बनवलो आहो, पण तिकडं एडिटिंगला बरोबर टाईम नव्हता भेटत ना, ब्लॉगही म्हणजे शूट करायला थोडासा वेळ नव्हता भेटत. तर काही क्लिपा केल्या आहेत मी, त्या आता एडिट करून तुम्हाला दाखवून देईन. आणि जंगल सफारीचा एक ब्लॉग सेपरेट राहणार आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीचा अपलोड केलोच आधी मी, तर तो पण तुम्हाला दाखवीन. आणि जर्नी कशी झाली गुजरातची आपली. पहिला म्हणजे दुसऱ्यांदा मी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलो. पहिलं भोपाळला गेलो होतो MP मध्ये, आता इकडं गुजरात. आता 8वा महिना लागला तरी पण हे बांधी रोवून नाही झाली आहे 1-2, कारण तर एवढी पाण्याची कमी आहे ह्या वर्षी. माहीत नाही पाणी कुठं गेलं, तर तिकडं तेवढा फ्लड चालू आहे आसामकडं, तिकडंच पूर्ण पाणी गेलं असं वाटतं आहे. तर जागा इकडं आपल्या खाली सुन्या आहेत, परे बिचारे हिरवेच आहेत. म्हणजे थोडा पाणी येते, पण जागा अशी बली होऊन चिखल करण्यालायक तर पाणी नाही येत आहे. म्हणून अशी हालत आहे आपल्या बांध्याची. झाली आहेत भरपूर लोकांची रोवणे झाली आहेत, पण आता ह्या 2 बांध्या दिसत आहेत आता आपल्याला इकडं. आज म्हणजे नाही का ब्लॉग म्हणजे बनवशा नाही वाटत आहे. तिथली दाखवतो तुम्हाला पहा. तिथलीचे जे पंख होते खालचे ते तुटले आहेत बिचारी, आता उडू शकते का माहीत नाही. तर म्हणजे थोडंसं पोट दुखल्यासारखी वाटत आहे वेगळाच. पण फिरासाठी आलो मी एवढे दिवसानंतर आपला गाव, आणि बांध्या पावशा वाटत होत्या म्हणून आलो. आणि इकडे समोर पहा जंगलासारखी झालं आहे, असं वाटत असेल इकडे जंगलाकडे जात आहोत, पण त्याच्यानंतर आपला गाव आहे. आता आम्ही जाता रस्ता तो म्हणजे मेऱ्यानं खराब झाला आहे. तुम्हाला तर माहीतच असेल गावातली हालत करायचं तर आता बरोबर सावधानीपूर्वक आम्ही मधातून जात आहोत. आणि आज काही ब्लॉगमध्ये तेवढा खास म्हणजे काही होता नाही, पण आज मला ब्लॉग बनवायचाच होता आपल्या. म्हणजे कसा वाटत आहे आज मला एवढ्या दिवसाबाद आल्यानंतर, तर म्हणून आज मी ब्लॉग बनवलो. तर आजचा माझा ब्लॉग जो होता तो एवढाच राहील, आणि किती शूट केलं तो माहीत नाही.
तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. बाय.